वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्यामध्ये जुन्या काळातील रेल्वे इंजिनच्या सहाय्याने वंदे भारत ट्रेनला ओढून नेताना दिसत आहे। आता या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही व्हिडिओ ट्विट करून मोदी सरकारला चिमटा काढला आहे। तर रेल्वेनेही या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे। नवी दिल्ली येथून बनारसला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आज सकाळी इटावा येथे तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ती जागेतच थांबवण्यात आली। त्यानंतर संबंधित रेल्वेच्या टीमला घटनास्थळावर आणून ट्रेन सुरू करण्याचे प्रयत्न झाले। विशेष इंजिनियर्स आणि टीमने सातत्याने प्रयत्न केले, मात्र वंदे भारत ट्रेनचे इंजिन सुरू करण्यास त्यांना अपयश आले। त्यामुळे एका मालगाडीच्या इंजिनच्या सहाय्याने वंदे भारत ट्रेनला ओढत नेण्यात आले। इटावा येथील घटनास्थळावरून ट्रेनला बर्थना रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं। त्यावेळी ट्रेनमधील प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। प्रवाशांच्या वेळेचे नियोजन आणि पुढील काही योजनांची फसगत होऊ लागल्यामुळे प्रवासी संतापले होते। त्यानंतर बर्थना रेल्वे स्टेशनवर प्रशासनाने शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्याला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसला थांबवून बंद पडलेले वंदे भारत ट्रेनमधील 750 प्रवाशांचे स्थलांतर केले। या दोन ट्रेनच्या मदतीने प्रवाशांना कानपूरला पोहोचवण्यात आले।